कलेक्शन मी असं बनवत गेली की त्याच्यासाठी म्हणजे ना तो कलेक्शन ठाण्यात कुठेच नव्हतं. खरी गोष्ट आहे. आत्ता आले ते. आता बरेच कॉम्पिटिटर आहेत, पण हां, त्या काळी ते खऱ्या अर्थाने खऱ्या नव्हतं. अर्थाने. आणि त्यावेळेला खणाची साडी बनवणारी ठाण्याला राममारुती रोडला पहिली मी होती. बर. म्हणजे त्यावेळेला मी पूर्ण खणाचं आपलं ह्याचं ब्लाऊज पीसेस पासून मी साडी बनवली होती. आणि ती पहिली साडी होती ती माझी. आणि त्याच्यानंतर मग ठाण्यात साड्या दिसायला लागल्या खणाच्या. बरोबर. असं झालं. आणि मग नंतर हळूहळू जसं वाढत गेलं, मग मी नंतर काय झालं, आपला रिस्पॉन्स जास्त मिळतंय ना, तर मग आणि कळव्यालाही आपलं मॅन्युफॅक्चरिंग जास्त कळव्यातच होत होतं. अच्छा. आणि कळव्यात जागाही नाही पुरत होती. बरोबर. आणि माझे खूप हाल होत होते, इथून तिथे तिथून इथे. सो मग मी काय केलं, कळव्यातलं शॉप शटडाऊन केलं आणि मग ते आपला मॅन्युफॅक्चरिंग हब ज्या आहे ते आपण ठाण्यामध्येच चालू केलं. आपलं तलावपालीला इथे आपलं ठाण्यामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण हब आहे. आणि आपण तिथेच मॅन्युफॅक्चर करतो. वाव, ग्रेट आहे. म्हणजे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या डिझाईन्स त्यावेळेस कळव्यामध्ये सुद्धा एकमेव दुकान होतं. एकमेव तिथं दुकान. रेडीमेड ब्लाऊज मध्ये इतक्या व्हरायटीज आणि भयानक ब्लाउजेस होते. खरी गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतः त्याचं अगदी याची देही याची डोळा प्रत्यय घेतला असं मी म्हणेन. खरंय खरंय.